हॅलो नमस्ते, वेलकम टू माय चॅनल। तर आज मी काय काय करते दिवसभर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे रोजच्या प्रमाणे। पण आज सुरुवात करते लिव्हिंग रूमच्या सोफ्यापासून आणि तो सोफा मी कसा क्लीन वगैरे करते हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर चला माझ्यासोबत कंटिन्यू रहा। सिनो उठ, चल आता मला हॉल क्लीन करू दे। तू करशील का हेल्प मला? मग निघ, हेल्प नाही तर निघ। आणि बाहेरचा वेदर बघूया कसं चाललंय आज। आज थोडा वाटतंय पावसाचं वातावरण। सोफा क्लीन केला आणि आता इथे मी जेवण वगैरे बनवून घेतला। हे बघा इथं कोळंबीचा रस्सा बनवला आणि चपाती वगैरे मी नंतरच बनवीन, कारण त्यांना यायला पण उशीर होतो तेव्हाच बनवीन। आणि दुसरं काहीतरी एक असं बनवेन। आणि गुरुवार आहे त्यामुळे मला काहीतरी खिचडी भात वगैरे मी बनवेन, कारण काल पण भाजीचा खाला आहे त्यामुळे मी नंतरच बनवेन। आणि इथे मी आता माझा लॉग बघत आहे कालचा, तर तुम्ही पण बघत राहा। आता संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण कसं आहे ते। एकदम मस्त असं शांत वातावरण आहे। पक्षी वगैरे कसे उडतात बघा। ते रस्त्याने गाय चालली होती एक। आणि इथे आमचे याच्यावर कबूतर येऊन बसतात बघा कसे। झाडाला पाणी घालते, खिडकीवरती झाडं आहेत त्यांना घातलं, या पण झाडाला घातले पाणी, इथे पाणी घालते। इकडच्या झाडांना पाणी घालून दिलंय, बाल्कनी पण धुतली मी आता।
इथे पहिले भरपूर अशी झाडं होती, पण ती हे कुंड्या अशा खाली पडून पडून ती झाडं मग मेली सर्व. इथे बाल्कनी मधल्याची झाडं आहेत, त्यांना पाणी घालते. इथे सर्व झाडांना पाणी घालून झालेलं आहे माझं. इथे मी आता एक कॉफी बनवते. आता कॉफी आणि बिस्किट खाते, नंतर मग दुसरं काम करायला आपण रेडी. आता घरात कोणीच नाही, फक्त मी एकटीच आहे आणि हा मी टाईम आहे. तर चला मी आता हे एन्जॉय करते. सिनो आपला आलेला आहे स्कूलमधून. चल आता चेंज करते ची बॅग. आजचा दिवस कसा गेला? मस्त मस्त. आज मस्त गेला. आलं खराब. चल आता आपण चेंज करूया. पण आपला हिरो रेडी झालेला आहे. चल आता काहीतरी खायला देते. चल काय पाहिजे तुला? मकान्स. ओके मकेन्स बनवते तुला आता. त्याच्यासाठी मकेन्स फ्राय करते मी आता. तेल गरम होते. गरम झालं की लगेच आपण त्याच्यात मकेन्स टाकू. हे तर आज संध्याकाळी मी जेवायला मशरूम राईस बनवणार आहे. आणि सिनो आणि त्यांच्यासाठी त्यांना उपवास नसतो आजच्या दिवशी, तर मी काहीतरी मच्छी, सुकी मच्छी बनवणार आहे. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तर आता मी सध्या ह्याला मकेन्स फ्राय करून देत आहे. तिथे बघू शकता तुम्ही. तर तेल गरम झालं, मस्त असं तेल गरम झालं आहे. हे सर्व जातात ना बघू याच्यात. तर चला सिंटूला हे देऊया आपण. किती काळोख केलास? ही लाईट लावलीस का तिकडची? चार्जिंगला इकडे लावायचं या साईडला. घे चल पटापट खा आणि ट्युशनला जा. कुठला सब्जेक्ट आहे सांग? मॅथ्स आहे.
आज काय आणि टंबू कुठला पाहिजे? नंबर 1 2 3 तिन्ही पण देऊ? नाही हां 1 2 1 2 ओके. चल एन्जॉय कर. मी तुझं बॅग वगैरे भरून ठेवते. तर याची बॅग वगैरे भरून घेते. याची एक मजाच उडलेली आहे. आता ट्युशनला आज पण सुट्टी. टीचरनी जर बघितलं ना तुझा व्लॉग मग बोलतील मस्त. कसला खुश झाला एकदम. स्पीडशी आलास एकदम. गेट जवळशी बोंबलत आलास ना. हा एवढी तुला हाऊस. ही बघा मी अशी सुकट बनवलेली आहे. सुकी मच्छी त्याच्यात शिरवला टाकलाय आणि ही आपली मच्छी झालेली आहे. त्याच्या वरून थोडासा टोमॅटो टाकते. थोडा टाकलेला मी अर्धा टाकलेला आणि अर्धा वरून टाकते. म्हणजे खायला असं चांगलं वाटतं टोमॅटो थोडासा कच्चा. हा दिसायला पण कलरफुल दिसते. अरे आता 1 मिनिट ठेवू नंतर मग बंद. लगेच इथे आपण ठेवूया. मी कुकरला लावणार आहे मशरूम राईस. तर ह्याच्यामध्ये मी 1 वाटी तांदूळ घेतला आहे आणि ते भिजत ठेवलं आहे. आपला घरातलाच तांदूळ आहे. बासमती तांदूळ नाही हा. त्यासाठी लागणारे साहित्य एकदम सिंपल आहे रेसिपी. आणि नुसते मशरूम नाही तर आपण हे पण घेतले मटर आणि बटाटा. तुम्ही अजून तुमची फेवरेट भाजी कुठली असेल ती टाकू शकता याच्यात सोबत. आणि हा मशरूम मी ते आतला काला असतं ना ते वगैरे काढले सर्व आणि असे घेतले. तर चला रेसिपीला करूया सुरुवात. तर इथे मी आलटी पलटी केली कारण हा गॅस आहे ना तो एकदम स्लो आहे आणि हा जरा हाय आहे. तर इथला पाणी कुकरमध्ये आहे तो काढते आधी. हा पाणी सुकला ना की नंतरच तेल घालू याच्यामध्ये. इथे मी तेल घातलं आहे. तर मी इथे अख्खा मसाला घालणार नाही कारण मी हा मसाला आहे ना चिकन बिर्याणीचा तो त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. त्यामुळे आता मी सुरुवातीला अख्खा मसाला घालणार नाही. कांद्याचा कच्चा पण गेला आहे. तर आता आपण याच्यात घालू टोमॅटो. त्याच्यानंतर लसूण हा थोडासा एक टाकली क्रश केलेली आहे फक्त. तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट पण घालू शकता याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मीठ घालते म्हणजे कसं हे लवकर शिजेल. तर चला बघूया आपला टोमॅटो सॉफ्ट झाला. मस्त सॉफ्ट असं झालेलं आहे. तर त्याच्यात घालूया आपले मसाले. तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढा तुम्ही घालू शकता. मला आवडतं. तर ह्याच्यामध्ये मी तो मसाला टाकलेला आहे बिर्याणीचा. त्याच्यात बघा अख्खा मसाला सर्व असते. त्याच्यामुळे मी अख्खा मसाला टाकलेला याच्यामध्ये सुरुवातीला. तर मसाला आता मस्त एकजीव झालेला आहे. त्याच्यात घालूया ती आपली भाजी. मशरूम, बटाटा आणि थोडी मटर
मला बटाटा आवडतं आणि मशरूम म्हणून ते जास्त घेतलं आहे. मटर थोडी कमी घेतली. मटर कलरसाठी घेतली म्हणजे जरा कलरफुल वाटेल त्यासाठी. तर इथे राईस टाकले, ते मिक्स करून घेते. आता इथे 3 शिट्या झाल्या ना की आपण मग बंद करू गॅस. आणि इथे बघूया आपली सुकट झाली की नाही. सुकट पण रेडी आहे. मी आता गॅस बंद करते. इथे आपला मशरूम राईस रेडी आहे. खोलून बघते आता. तर आपला असा मशरूम राईस झालेला आहे बघा. तर चला आम्ही आता डिनर करतो. आत्ताच माझं किचनचं सर्व आवरून झालंय आणि मी आता बेडरूममध्ये आले. तर मी काय करते की आता ब्लाऊजची एका कटिंग करून ठेवते आणि सकाळी उद्या काम सर्व आटपली. सेनो स्कूलमध्ये गेला तर मग मी ब्लाऊज वगैरे शिवायला घेईन सेनो स्कूलमध्ये गेल्यावर. तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.